राज्याला आज पावसाने जोरदार तडाखा दिलाय। अनेक गावात पुराचं पाणी देखील शिरलंय। नदीकाठच्या शेतात तर कमरेपर्यंत पाणी शिरलंय। शेतजमीन आणि पिकांचं यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आता तातडीने करण्याची मागणी सध्या होत आहे। मुख्यतः ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करण्याची मागणी आता सर्वच स्तरावरून होते। पावसामुळे आज कॅबिनेटची बैठक देखील होणार आहे। मी आता जेव्हा व्हिडिओ करतोय तेव्हा ही बैठक सुरू आहे आणि त्याच पूर्वी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आणि 70 लाख एकरवरील पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री भरणे यांनी माध्यमांना आता दिलेली आहे। या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेत। शिवाय दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार अशी घोषणा त्यांनी माध्यमांसमोर केलेली आहे। भरणे नक्की काय म्हणाले ते आपण आधी पाहूया। जर राज्याचा संपूर्ण जर विचार केला तर साधारणतः जवळजवळ 70 लाख एकर पिकाचं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नदीकाठची ओढ्याकाठची जी जमीन आहे ती जमिनीची माती सकट सगळी जमीन माती वाहून गेलेली आहे। अनेक पशुधन हे त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक घरामध्ये पाणी गेलेलं आहे। घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे। शाळा असतील किंवा इतर गोष्टी असतील खूप मोठं नुकसान आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते या संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। सगळीकडे पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे। माझ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे। शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागेल, शेवटी धीर धरावंच लागेल। शेवटी या संकटाच्या काळी अडचणीच्या काळी हे शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे। ज्यांचे नुकसान भरपाई झालेली पंचनामे पूर्ण झालेत त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे। अजूनही ज्यांची नुकसान भरपाई देण्याचं राहिलेलं आहे ते सर्व नुकसान भरपाई ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल। परंतु शेवटी हे संकट खूप मोठं आहे, त्यामुळे या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं घेऊन मुकाबला करणं गरजेचं आहे। जिल्ह्याने जर माहिती आपण जर केली तर संपूर्ण राज्यामध्ये 70,000 एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा जर विचार केला तर संपूर्ण सगळ्यात जास्त नांदेड जिल्हा, 2 नंबर सोलापूर, यवतमाळ, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, वाशिम, बुलढाणा, जालना, हिंगोली, अकोला साधारण एकूण 30 जिल्ह्यामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि एकूण 70 लाख एकर पिकापैकी साधारणतः ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः 31 लाख एकर शेती पिकाचं नुकसान झाले। त्यामध्ये बीड आणि धाराशिवचं आणि सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं जास्त नुकसान झालेलं आहे। संपूर्ण राज्यात जनजीवन विस्कळीत झाले असून शेती, जनावरं आणि घरे यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। हे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे। या नैसर्गिक संकटाचा आढावा घेऊन राज्य सरकारने तातडीने निर्णय घेणे सध्या गरजेचे झाले आहे। शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान भरून निघण्यासाठी आर्थिक मदतीसह इतर उपाययोजनांचीही देखील सध्या आता गरज भासते। विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसामुळे भीषण परिस्थिती ही निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवरती आता जी आज 23 सप्टेंबरला बैठक होते, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी होणार आहे। त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण राज्याचे आता लक्ष लागलेले आहे। सरकार ओला दुष्काळ जाहीर करते की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तुमच्याकडे काही नुकसान झाले गावोगावी जर तुम्ही ही व्हिडिओ पाहताय तर तुमच्याकडे काय नुकसान झालेली आहे, तुमची जी मागणी आहे ती देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आम्ही तुमच्या मागण्या देखील सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णतः प्रयत्नशील आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर शेअर नक्की करा। धन्यवाद।